डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारनं 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झाला। या धडकेमध्ये सगळी वाहनं एकमेकांमध्ये अडकली होती, मात्र स्थानिक नागरिकांनी मदत करत वाहनं बाजूला केली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले। चालकानं मद्यपान केलं होतं का किंवा ताबा सुटल्यानं अपघात झाला का याची चौकशी सध्या सुरू आहे। जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ भरधाव इनोव्हा कारचा ताबा सुटून भीषण अपघात झाला। कार डिवायडरला धडकून 2 वेळा उलटली। कारच्या धडकेचा जोर इतका होता की ती डिवायडर ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन आदळली। संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झाला असून कारमधले 4 जण किरकोळ जखमी आहेत। शिर्डीहून साईबाबांचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा धाराशिव जिल्ह्यातील आळणी पाटीजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये उमरगा तालुक्यातील बोरी गावातील बबरुवान सूर्यवंशी आणि छबुबाई दूधभाते यांचा मृत्यू झालाय, तर 18 जखमींवरती धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत। आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातून एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे। बल्लारशा गोंदिया या घनदाट अरण्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर अचानक वाघ समोर आल्यानं लोको पायलटनं प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक वापरून ट्रेनचा वेग कमी केला आणि वाघानंही रेल्वेचा आवाज ओळखून सुरक्षितपणे रूळ पार केला। हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांनी ही माहिती दिली असून या मार्गावरती वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी गती नियंत्रणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले। कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील। दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 5 इंच आहे, तर जिल्ह्यातील 38 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठल्यामुळे नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत आणि धरणातून 1,53,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सर्वदूर सुरू होता। सोबतच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं धरणाचे सगळे 33 दरवाजे उघडण्यात आलेत। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत आणि 10,832 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तुफान पाऊस झालाय, त्यामुळे धरणातला पाणीसाठा 86% गेलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडलेत आणि 17 दरवाजांमधून 1,27,256 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जुलै महिना संपत आला तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप अनेक भागामध्ये पाऊस समाधानकारक झालेला नाही। मात्र मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर आलाय आणि पुरामुळे हतनूरसह शेळगाव बॅरेजमध्ये मोठा पाणीसाठा उपलब्ध झालाय। परिसरातील अनेक गावातील विहिरी आणि बोरवेलची भूजल पातळी वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। आणि यानंतर मोबाईल वापरणाऱ्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची बातमी।
फोनच्या वाढत्या वापरामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना टेक नेकची समस्या उद्भवू शकते. टेक नेक म्हणजे तंत्रज्ञानामुळे होणारी मानदुखी. आपण मोबाईल स्क्रोल करताना किंवा कॉम्प्युटर बघताना मान समोरच्या बाजूला झुकवतो आणि तेव्हा मानेवरती 22 किलोचा भार पडतो, ज्यामुळे फोन वापरणाऱ्या अनेकांना वाकण्याची, कुबड येण्याची किंवा मनगटांवर ताण येण्याची समस्या जाणवते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मणक्याला कायमचं नुकसान होऊ शकतं, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेचीही गरज भासल्याचं समोर आलंय. मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश हा फक्त डोळेच नाही तर झोपेची गुणवत्ताही खराब करतो. शिवाय फोनच्या अतिवापरामुळे मानेला सुरकुत्या पडणं, चेहरा वयस्कर दिसणं, त्वचेच्या रंगात बदल होण्यासारख्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे मोबाईलचा मर्यादित वापर करणं, मोबाईलसारखी उपकरणं पाहताना मान सरळ ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय दर 20 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतल्यास टेक नेकची समस्या टाळता येऊ शकते. युजली यू कॅन से मोर दॅन 3 to 4 hours. म्हणजे खूप जास्त काळ जर आपण मोबाईलवर असू आणि कंटिन्युअस जर आपण एका पोझिशनमध्ये जर बघत असू मोबाईलमध्ये, तर टिपिकली आपली मान अवघडणं, मधून आपल्याला स्पाझम येतात किंवा मान आखडून जाणं, मानेची मूवमेंट न होणं, हे इनिशियल सिम्पटम्स आहे की हे मेनली तुमचे जेव्हा मसल स्पाझममध्ये होतात किंवा स्टिफनेस येतो तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी फील होतात. जेव्हा आपल्या स्पायनल कॉर्डवर प्रेशर येतं मग आपल्याला हातात मुंग्या येणं, जडपणा वाटणं किंवा कधीकधी हातांमधनं वस्तू खाली पडणं, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ह्या टेक नेक सारख्या म्हणजे ज्या सवयी येतात किंवा ह्या समस्या येतात, ही आता जीवनशैलीशी संबंधित समस्या झालेली आहे. प्रत्येक 30 ते 40 मिनिटाला 2-3 मिनिटांचा ब्रेक घ्यायला पाहिजे माणसाने व मोबाईलला उंचीवरनं बघणं पण टाळलं पाहिजे. नाहीतर तुमच्या जो मध्यरज्जू आहे त्याला त्रास होणार आहे याच्यामुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.